नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रमा ती अंगठी बोटात अडकली आहे म्हणून खूप विचार करत असते आणि सारखी ती काढण्याचा प्रयत्न करते. इतक्या वेळा विचार करते आणि म्हणते ही अंगठी माझ्यासाठी असेल का की दुसऱ्या कोणासाठी आणली असेल. मी बळजबरीने घालून घेतली का आणि जर माझ्यासाठी नसेल तर किती अवघड होणार. त्यापेक्षा मी अक्षयला डायरेक्ट जाऊन सांगते की ही अंगठी माझ्यासाठी नाही आणली आहे तुम्ही. मला माहिती आहे पण चुकून माझ्या बोटात गुंतली आहे ती. तुम्ही काढा प्लीज, तुमच्या पद्धतीने तुम्ही तिला काढून घ्या. मी खूप प्रयत्न केला पण ती निघतच नाहीये. रमा म्हणते आता डायरेक्ट जाऊन सांगतेच मी की ही अंगठी चुकून माझ्या बोटामध्ये अडकली आहे, तुमची आहे ते तुम्ही काढून घ्या. रमा असा विचार करतच असते. तेवढ्यात काय अक्षय येतो आणि हळू आवाजात म्हणतो रमा. रमा पटकन माघारी फिरते. मला तुला काहीतरी सांगायचंय. रमा म्हणते अक्षय तुम्हाला काय सांगायचंय बहुतेक मला माहितीये. मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. मला माहिती आहे सगळं पण तुमच्या तोंडून ऐकायचं. अक्षय म्हणतो रमाला माझ्या एंगेजमेंट बद्दल कसं माहिती. अक्षय म्हणतो हो माझ्या तोंडूनच ऐकशील पण आज संध्याकाळी. आत्ताच नाही सांगू शकत मी तुला. संध्याकाळी सांगेन की नेमकी काय चाललंय माझ्या मनात आणि मी काय करतोय. रमा म्हणते आत्ता ऐक, आत्ता सांगा काय सांगायचंय. मला आत्ता ऐकायचंय तुम्ही जे सांगणार आहे ते. प्लीज मला आत्ता सांगा आणि मला कळू द्या तुमच्या मनात नेमकी काय चाललंय. अक्षय आणि हो ही अंगठी माझ्या बोटात अडकली आणि काही केलं ती निघत नाहीये. मी डायरेक्ट सांगून टाकू का म्हणजे हे सांगतील तरी ही अंगठी माझ्यासाठी आणली आहे की दुसऱ्या कोणासाठी आणली आहे दाखवतेच मी. म्हणून पटकन ती बोट वर घेते आणि दाखवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात अक्षय मागे लपवलेली साडी पुढे घेतो आणि ही साडी तुमच्यासाठी आणली आहे. अक्षय म्हणतो ही साडी घाल आणि गजरा माळ आणि संध्याकाळी सगळ्यांच्या समोर बाहेर ये आणि तुला ही साडी घालूनच यायचंय प्लीज. रमा काहीतरी बोलायला जाते. अक्षय म्हणतो प्लीज 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 काहीही बोलू नको आत्ता, तर खरंच काही बोलू नको. तुझ्यासमोर जो उभा आहे ना खूप धीर असा एकवटलाय मी आणि हिम्मत करून तुझ्या समोर उभा आहे. अगदी शब्द फुटले त्यालाही काहीतरी महत्व आहे कारण मला इतकी भीती वाटतेय किंवा मला काय होतंय काय नाही सांगू शकत नाही. तरीही मी धीर एकवटून तुझ्याशी बोलण्याची हिम्मत केलीच आहे. मला जे सांगायचंय किंवा मला घरातल्या सगळ्यांना सांगायचंय ते मी आत्ता नाही संध्याकाळी एकत्रच सगळ्यांना सांगणार. संध्याकाळी नक्की तयार होऊन तू बाहेर यायचंय कारण मला जे सांगायचंय ते खूप महत्वाचं आहे आणि खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी हा दिवस सुद्धा. त्यामुळे तू येणं गरजेचं आहे आणि तू ऐकायचंय मी काय तुला सांगतोय. तेव्हा संध्याकाळी बरोबर वेळेत रेडी होऊन बाहेर यायचंय. रमा येशील ना. अक्षय परत एकदा म्हणतो संध्याकाळी ये बरं आणि तिथून निघून जातो. त्याला अगदी गहिवरून आलेलं असतं. अक्षय गेल्यावर ती साडी आणि गजरा रमा बघतच बसते. कळलंय मला सगळं काही. ही अंगठी गजरा साडी माझ्यासाठीच आहे. मीच उगाच उलट विचार करत होते. गजरा घेते छान त्याचा वास घेते आणि मी हे सगळं काही गजरा साडी घालणार आणि संध्याकाळी रेडी होऊन बाहेर जाणार. रमा आता अक्षयबद्दल पॉझिटिव्ह विचार करायला लागलेली असते. तुम्ही माझ्याबद्दल एवढं सगळं करता मग मी तुमच्यासाठी एवढं तर करूच शकते ना. मी संध्याकाळी नक्की तयार होणार आणि तुम्ही जिथे बोलवलंय तिथे येणार म्हणजे येणारच. आता रमा काहीतरी वेगळा विचार करायला लागलेली असते आणि गालातल्या गालात हसत असते. तुम्ही एवढं माझ्यासाठी करताय मग एवढं तर मी करायलाच हवंय ना. आता रमाचं खरंच उलटा विचार करायचं काम चाललेलं असतं. रमा आता खूप छान अशी तयार झालेली असते. त्या साडीमध्ये इतकी सुंदर दिसत असते. अक्षय तयार होऊन येतो आणि आरशासमोर रमा उभीच असते. तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि मनातल्या मनात रमा तू खूप सुंदर दिसतीये. तुझं हे सात्विक रूप मला अगदी भारावून टाकतं. खूप सुंदर दिसतीये ग. मला माहित नाहीये आपल्यातली ही गाठ कधी सुटणार काय सुटणार पण तू अजूनही तितकी सुंदर दिसते आणि मला तुझ्या प्रेमात पाडायला भाग पाडते. रमा तू खूप सुंदर दिसतीये ग. अक्षय आता आरशात बघत असतो आणि मनातल्या मनात हे बोलत असतो. रमा आता आरशात बघते आणि अक्षयला एकटक बघत असते. अक्षय आता एकटक ह्या रमाला बघत थांबलेला असतो. अगदी त्याला भानच राहिलेलं नसतं की आपण इतक्या वेळचा इलाज बघतोय. रमा म्हणते काय झालं. तेव्हा जरा भानावर येतो आणि म्हणतो काही नाही आणि तिथून निघायला लागतो. अक्षय तुला या सगळ्यामध्ये अडकायचं नाहीये. मूव ऑन व्हायचंय तुला. परत त्याच गोष्टी तिथेच अडकायला जाऊ नको प्लीज अक्षय. अक्षयचं मन अक्षयला सांगत असतं. अक्षय तिथून थोडासा बाजूला जाणार. तेवढ्यात काय लगेच गजरा दाखवते आणि हा गजरा माझ्या केसात माळून दे असं रमा अक्षयला म्हणते. अक्षय खूप छान असा त्या रमाच्या केसांमध्ये गजरा माळतो आणि एकटक ह्या रमाकडे बघतच थांबलेला असतो. रमाला आता पॉझिटिव्ह असा विचार यायला लागलेला असतो अक्षयच्या बाबतीत. गजरा माळून झाल्यावर ती पटकन अक्षयच्या पाया पडते. अक्षय म्हणतो रमा रमा तू हे काय करतीयेस. काय नाही आज पाडवा आहे ना म्हणून तुमच्या पाया पडतीये आणि मला माहितीये तुमच्या मनात काय चाललंय आणि तुम्ही मला नेमके काय सांगणार आहात. आता अक्षयला कळून चुकलेलं असतं की ही माझ्याबद्दल काहीतरी वेगळा विचार करतीये आणि मी काहीतरी संध्याकाळी वेगळं सांगणार हिला. हे गजरा
माझ्यासाठी साडी, हे मला कळतंय की सगळं अर्थ लावता येतो मला, आणि नेमकी तुमच्या मनात काय चाललंय हळूहळू कळायला लागलंय मला. आता अक्षय रमाला समजून सांगणार की हे सगळं चुकीचं आहे किंवा तू चुकीचा विचार करतेय. तेवढ्यात काय सीमा धावत पळत आलेली असते. अगं रमा रमा, माझी बाहुली म्हणजे माझी रमा हरवलीये ग. रमा म्हणते, आई तुम्ही घाबरू नका, इथेच कुठेतरी असणार आहे ना. अक्षय म्हणतो, आई शांत हो बरं, नाही माझी बाहुली मला सापडून दे. तेवढ्यात राणी येते. राणी म्हणते, चला बरं तुमची बाहुली इथे नाहीये, आपण दुसरीकडे शोधूया. आणि सीमाला घेऊन राणी तिथून निघून गेलेली असते. आणि हो अक्षय भाऊ, इरावती ताई बाहेर वाट बघताय, लवकर तुम्हाला बोलवलंय बरं. अक्षय म्हणतो, हो आलोच मी. अक्षय आता 2 शब्द प्रेमाचे रमासोबत बोलायला चाललेलाच असतो. तेवढ्यात काय इरावती अक्षय अक्षय सारखी आवाजच देते आणि बिचारा अक्षय काहीही न बोलता तिथून निघून चाललेला असतो. अजूनही रमाला अपेक्षा असते की आता बाहेर गेल्यावर तरी अक्षय सगळ्यांच्या समोर ही गोष्ट सांगणार की अंगठी आणलीये ती मी आणलीये रमासाठी. असं वाटत असतं की बाहेर गेलं की सगळ्यांच्या समोर सरप्राईज असेल, ही साडी दिली, गजरा दिला, आणि अंगठीचं सुद्धा सरप्राईज अक्षय सगळ्यांच्या समोर सांगणार आहे, म्हणून तो एवढी मोठी पार्टी वगैरे ठेवलीये. रमा आता मनातल्या मनात हा विचार करत असते, पण बाहेर आल्यावर वेगळंच काहीतरी सत्य तिची वाट बघत असतं. आजी म्हणते, काय सगळे पाहुणे बोलवलेत, नटून थटून सगळे एवढे तयार झाले, एवढी सगळी तयारी केलीये, छान असं वातावरण आहे, नेमकी काय ग इरावती? इरावती म्हणते, काय माहिती बाबा. अक्षय म्हटल्या की पाहुण्यांना बोलवा, सगळी तयारी करा, मी सरप्राईज देणार आहे संध्याकाळी. कसं आहे ना आई, तो म्हटला, आणि सगळं काही मी ऐकलं बाबा, त्याला प्रश्न विचारला नाही तू कशासाठी का हे करतोय. इरावती मुद्दाम हे सगळ्यांपासून लपवत असते, तिचा प्लॅन असतो आणि तिने संध्याकाळी सांगायचं असं अक्षयला वचन दिलेलं असतं. तू जर मध्ये बोलला तर बघ, डायरेक्ट संध्याकाळी जेव्हा आपल्याला अंगठ्या घालायच्या तेव्हाच आपण सांगायचं की तुझा आणि मालविकाचा साखरपुडा आहे. बिचारा अक्षय आता सांगायला लागलेला असतो, तरीही वचन दिलंय म्हणून शांत बसतो आणि काही एक बोलत नाही. आणि आता सुद्धा इरावती अगदी वेळ आलेली असते साखरपुड्याची, तरीही सांगत नाही की साखरपुडा करायचा आहे अक्षयचा. आता परत सीमा पळत पळत आलेली असते आणि इरावतीला म्हणते, माझी बाहुली कुठे आहे ग, माझी रमा कुठे आहे, रमा सापडत नाहीये, दे माझी रमा. इरावती म्हणते, तुझी बाहुलीही नाहीये आणि रमाही नाहीये. सीमा म्हणते, असं म्हणू नका, माझी बाहुलीही मला सापडणार आणि रमा परत येणार, माझी रमा इथे परत येणार, कळतंय का तुला? इरावती म्हणते, अगं ते काय करू मी? आता इरावती राणीला आवाज देते, राणी, ए राणी, वहिनीला जरा आत घेऊन जा बरं. सीमा अगदी वेडीपेशी झालेली असते, कारण तिची बाहुली सापडलीच नसते आणि आपली रमा जी आहे तीही तिला त्या कार्यक्रमात कुठे दिसत नसते. राणीने आता सीमाला आतमध्ये घेऊन गेलेली असते आणि इरावती पटकन फोन उचलते. आता फोन लावून कोणाला तरी ती बोलवणार किंवा काही विचारणार, तेवढ्यात काय अक्षय आलेला असतो समोर. अक्षय खूप ऑकवर्ड असं फील करत असतो, अगदी नाराज असतो. अरे अक्षय बाबा, बरं झालं तू आलास, सगळ्यांनी प्रश्न विचारून विचारून अगदी भंडावून सोडलं या. काय कार्यक्रम, कशासाठी बोलवलंय, आम्हाला सांगा तरी, काय सरप्राईज आहे? मी म्हटलं अक्षय आला की तो सांगेल, मला काही माहित नाही बाबा, सगळं काही त्यांनीच अरेंज केलंय आणि सगळं काही अक्षयमुळेच हे घडतंय. अक्षय म्हणतो, खरं तर हे बोलायला किंवा हा निर्णय घ्यायला मी खूप वेळ घेतला. हा दिवस माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा असा दिवस आहे, पण खूप वेळ लागला का मला इथपर्यंत पोहोचायला, हाच प्रश्न मी स्वतःला विचारतोय. अक्षय सारखा म्हणतो की मी आज निर्णय घेतलाय. अक्षय म्हणतो मी निर्णय घेतलाय. इरावती म्हणते, अक्षय बरा आहेस ना रे तू, काही होतंय का तुला? अक्षय खूप घाबरलेला असतो आणि विचित्र अशी त्याची अवस्था असते. त्याला हे सांगायचं नसतं किंवा साखरपुडाही करायचं नसतो. इरावतीने वचन घेतलेलं असतं, त्यामुळे त्याला बळजबरीने हे सगळं काही करायला लागतं. अक्षय आता धाडस करतो आणि सांगूनच टाकतो, आज मी एंगेजमेंट करतोय. आता मात्र सगळ्यांनाच आनंद होतो. एंगेजमेंट, रमालाही असं वाटतं की हा माझ्याशीच एंगेजमेंट करणार आणि आरोहीला वाटतं की माझा बाबा परत माझ्या आईला घरात घेणार आणि तिला स्वीकारणार. सगळ्यांचा आनंद आपल्या आपल्या पद्धतीने वेगवेगळा असतो. रमा अगदी धक्का बसल्यासारखी अक्षयकडे बघायला लागलेली असते आणि खूप अशी खुश झालेली असते. इरावती म्हणते, अक्षय अरे कोणाची साखरपुडा करणार आहे, सांग तरी. अक्षय आता एकटक रमाकडे बघायला लागलेला असतो आणि आता सांगणार असतो की तो नेमकी कुणाशी करणार, म्हणजे त्या मुलीचं नाव घेणार असतो सगळ्यांच्या समोर. पण रमाला असं वाटतं की हा माझंच नाव घेणार, तिला खूप असा आनंद झालेला असतो. मालविका आता रमाच्या मागे उभी असते आणि अक्षय बरोबर रमाकडे हात करतो आणि हात असा समोर करतो की माझ्या हातात हात दे. रमा इतकी लाजते, रमाला कमालीचा असा आनंद होतो की अक्षयने माझ्याकडे बघितले आणि मलाच हात केलाय. रमाला असं वाटतं की हा माझ्याशी साखरपुडा करणार आणि मला हात करून जवळ बोलवतोय, पण तिच्या बरोबर मागे मालविका असते हे तिला माहितीच नसतं. आता हळूहळू मालविका समोर येते आणि अक्षय म्हणतो, मालविकाशी करणार आहे मी एंगेजमेंट.
आता मात्र जबरदस्त असा धक्का बसलेला असतो सगळ्यांनाच आणि अगदी पायाखालची जमीन सरकलेली असते आपल्या रमाच्या. इतक्या वेळ जो आनंद असतो ती काय काय स्वप्न मनामध्ये रंगवायला लागलेली असते. सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली असते. जेव्हा अक्षय मालविकाचं नाव घेतो आणि मालविकाला हात केलाय हे रमाला कळतं. तिला इतक्या वेळ वाटत असतं की माझ्याकडे बघितलंय म्हणजे हा माझ्याशीच एंगेजमेंट करणार आणि मलाच हात देतोय समोर येण्यासाठी. आता मात्र सगळं काही बदलून गेलेलं असतं. मालविका मात्र खुनशीने बघत असते रमाकडे, कारण तिला रमाच्या जीवावर अक्षयला मिळवायचं असतं आणि तिने ते आज केलेलं असतं. फायनली अक्षय तिच्याशी एंगेजमेंट करायला तयार झालेला असतो आणि उभाही असतो. त्यामुळे इरावती आणि मालविका जिंकलेले असतात आणि बिचारी रमा हरलेली असते. खूप वाईट वाटलेलं असतं आणि टचकन डोळ्यात पाणी येतं आपल्या रमाच्या. रमा आता अक्षयकडे बघतच थांबलेली असते आणि खूप असं वाईट वाटलेलं असतं तिला. इरावतीला मात्र कमालीचा आनंद झालेला असतो. रमाला फायनली तिने हरवलं. रमा अक्षयला वेगळं करण्यात ती अगदी सक्सेस झाली असं इरावतीला वाटत असतं. इरावती समोर जाते आणि पटकन मालविकाला घेऊन येते. वाव, काय छान दिसतीयेस. अक्षय आणि मालविकाची आज एंगेजमेंट आहे. सरप्राईज. आणि सगळे आता टाळ्या वाजवायला लागलेले असतात. सगळे आनंदी असतात. रमाच्या चेहऱ्यावर मात्र दुःख आणि भयानक असं दुःख असतं. अक्षयच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं. मालविकाच्या समोर हात करतो आणि म्हणतो, माझ्याशी लग्न करशील ना ग रमा. मालविकाशी त्याच्या हातात हात द्यायला लागते, पण रमा असं नाव ऐकल्यावर पटकन हात माघारी घेते. शब्द बदलतो आणि म्हणतो, आपले हे मालविका. इरावती म्हणते, मालविका तू तयार आहेस ना ग. मालविका हो असं म्हणते, हसते आणि पटकन अक्षयच्या हातात हात देते आणि घट्ट असा त्याचा हात पकडते. चिमुकल्या आरोहीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. ती खूप नाराज असते. माझा बाबा आणि आई एकमेकांशी परत एंगेजमेंट करणार की काय असं तिला वाटत असतं. परत ते एकत्र येणार की काय म्हणून ती खूप आनंदी असते आणि खूप खुश असते. जेव्हा अक्षयने आता मालविकाचा हात पकडलेला असतो, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही गळून पडलेलं असतं. अगदी नाराज झालेली असते आरोही आणि खाली मान घालून अगदी शांत उभी असते. ती म्हणते मालविकाला, अगं जोरात म्हण की मी तयार आहे म्हणून. आणि बळजबरीने हो असं म्हणायला लावलेलं असतं आणि हसत असते. आता अक्षयही खोटं खोटं हसतो. इरावती म्हणते, अंगठ्या आतमध्येच राहिल्या आणते बाबा. आणि इरावती अगदी लगबगीने त्या अंगठ्या आणण्यासाठी गेलेली असते. वाईट परिस्थिती आलेली असते ओढावून ते आपल्या रमावर. खूप वाईट वाटलेलं असतं. नाराज झालेली असते. रमा आता पटकन तिच्या हातातली अंगठी बघायला लागते आणि आता अक्षयला सांगणार की ती अंगठी माझ्या हातात आहे विचार करत थांबलेली असते. अगदी रडायला लागलेली असते रमा. इरावती अंगठ्या घेऊन येते आणि त्यांच्यासमोर ती डिश करते. घ्या तुमच्या अंगठ्या आणि लवकर घाला बरं एकमेकांना. आता त्या अंगठ्या समोर आणलेल्या असतात तेव्हा रमाला खरंच रडू कोसळलेलं असतं आणि ती रडायला लागलेली असते. बोटातली अंगठी काढण्याचा खूप प्रयत्न करत असते पण ती काही निघायला तयारच नसते. मावशी, काका, आजी सगळेच नाराज झालेले असतात. मालविका आता हात समोर करते आणि बोटात अंगठी घाल असं सांगते म्हणून अक्षय त्याच्या हातातली डब्बी असते ती खोलतो आणि अंगठी काढायला जातो. त्याच्यामध्ये अंगठी नसते. अक्षय इरावतीला म्हणतो, अगं अंगठी नाहीये यात, अंगठी कुठे आहे. आता मात्र इकडे तिकडे शोधायला लागतात की अंगठी गेली कुठे. आता मालविका इरावती अंगठी शोधायला लागतात इकडे तिकडे. सकाळी आणलेली अंगठी कुठे गेली असेल आत्या. अक्षय आता जोरात म्हणतो आणि अंगठी शोधायला लागतो. तेवढ्यात काय आरोही म्हणते, अंगठी मम्मीच्या हातात आहे. हे ऐकल्यावर या तिघांनाही भयानक असा राग आलेला असतो की मालविकासाठी अंगठी आणली आणि ती रमाने घातलीच कशी. इरावती तर रागा बघायला लागलेली असते या रमाकडे. रमा बिचारी खूप रडायला लागलेली असते. तिला आता सगळं हे असह्य झालेलं असतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो की फायनली अंगठी रमाच्याच हातात आहे. त्यामुळे सगळे हसायला लागलेले असतात. कितीही प्रयत्न कर अक्षय, रमाकडे अंगठी पोहोचली अगदी योग्य जागेवर. इरावतीला आता आठवायला लागतं की या दोघी मायलेकी किचनमध्ये काहीतरी करत होत्या तेव्हाच अंगठी फसलेली होती या रमाच्या बोटामध्ये आणि तेच काम त्यांचं तिथे चाललेलं होतं. इरावतीला आता सगळं काही आठवतं आणि सगळं काही तिच्या लक्षात आलेलं असतं की नेमकी मगाशी काय चाललं होतं दोघींचं किचनमध्ये. इरावती लगेच रागा जाते आणि रमाच्या समोर उभी राहून तिचा हात पकडते. काय गे, काय बाई आहेस ग तू. समोरच्याच्या सुखात आनंद मानायचा सोडून असा खोडा घातलास. लाज वाटत नाही का ग तुला. समोरच्याची अंगठी घालायची आणि चोरी करायची लाज बीज आहे की नाही काही शिल्लक. रमा म्हणते, आत्या तोंड सांभाळून बोला, मी चोर नाही. या मी काही अंगठी चोरलेली नाहीये. मी अशी अंगठी माझ्यासाठी घेऊ शकते. इरावती चिडलेलीच असते. म्हणते, घ्यायच्या की 100 अंगठ्या आणि घालायच्या की सगळ्या बोटात. कशाला लोकांची अंगठी चोरत बसली ग. आजी म्हणते, इरावती पुरे बास, खूप बोललीस तू आता. इरावती आता रडायला आलेली असते. समोरच्यासाठी आणलेली अंगठी तू अशी ढापली, तुला काय मिळालं ग रमा. खरंच कशी आहेस ग तू. रमा म्हणते, नाही चोरलेली वगैरे नाहीये, ही अंगठी माझ्या हातात. आता
आरोहीकडे बघते आणि तिचं नाव सांगायला लागलेली असते. पण ती चुकून माझ्या हातात गेली, ती परत निघतच नाहीये, अगदी फिक्स बसली माझ्या बोटात. इरावती म्हणते असं कसं होणार? दुसऱ्यासाठी आणलेली अंगठी हिच्या बोटात कशी फसून बसणार? काय रे अक्षय, हीच अंगठी आणली होती ना तू मालविकासाठी, मग हिच्या बोटात कशी फिक्स झालीये ती? इरावती म्हणते घातलीच कशी? घातली तर घातली, चूक केली ती मान्य तर करत नाहीये. आणि अंगठी गेलीये, फिक्स बसलीये, तर तेल लावायचं, साबण लावायचा, काढण्याचा प्रयत्न करायचा ना, ठेवलीच कशाला गे? लाज खरंच नाहीये तुला? रमा आरोहीला म्हणलेली असते की मला हे पटतच नाहीये किंवा मला विश्वासच बसत नाहीये की ही अंगठी माझ्यासाठी आणलीये तुझ्या बाबांनी. आई असं काय करतीये की तुझ्यासाठीच आणलीये, तो दुसरं कोणासाठी आणणार आहे? पाडव्याचं गिफ्ट आणलंय त्याने. आता रमाला हा प्रसंग लगेच आठवायला लागतो आणि जबरदस्तीने आरोहीने तिच्या बोटामध्ये अंगठी घातलेली असते. अगं बाबाने सरप्राईज द्यायला आणली असेल तर तो देईल की मला? असं कोणाचं सरप्राईज आपण कसं नाही नाही म्हणता म्हणता आरोहीने जबरदस्तीने तिच्या बोटामध्ये ती अंगठी घातलेली असते. रमा आता काढायला जाते ती अंगठी. मी काढून ठेवते, बाबाने दिली की आनंदाने घालेल. मी काढायचा प्रयत्न करते. आता आरोही तिच्या बोटातून काढायला जाते, पण अंगठी इतकी खेचते की अगं तोडशील माझं बोट, काय लावलंय तू? तू काढू नकोस बरं, मी काढते माझी म्हणून बिचारी रमा खूप प्रयत्न करते आणि म्हणते चल आपण किचनमध्ये जाऊ आणि तेल टाकून निघते की काय ते बघूया. किचनमध्ये आल्यावर तेल टाकलेलं असतं, साबण लावलेलं असतो, अंगठी बोटातून निघायला काही तयारच नसते. इतकी फिक्स बसलेली असते की काही केलं ती बाहेर येतच नाही. आता बिचाऱ्या रमानेही खूप प्रयत्न केलेले असतात अंगठी काढण्यासाठी, पण ती अंगठीच निघायला तयार नसते. त्याला ती तरी काय करेल? सगळा काही प्रसंग आता रमाच्या समोर उभा राहिलेला असतो. आरोही म्हणते अगं आई, ही अंगठी तुझ्यासाठी बनलीये ना, म्हणून ती बोटातून निघत नसेल, काय एवढा प्रयत्न करतीये? आता रमाला हे शब्द सारखे सारखे कानावर पडत असतात. खूप वाईट वाटतं आणि रडायला लागलेली असते रमा. आता आरोही म्हणते यामध्ये आईची काही एक चूक नाही. अत्तू आजी, मीच तिला जबरदस्तीने ही अंगठी घातली आणि अंगठी घातल्यावर तिने खूप प्रयत्न केला काढण्याचा, तिच्या बोटातून अंगठी निघायला काय तयारच नाहीये. त्यामुळे अत्तू आजी प्लीज तिला रागावू नको आणि तिने चोरली वगैरे असं काही म्हणू नकोस. आता मात्र अक्षय रमाकडे बघायला लागलेला असतो. ठीक आहे, आरोहीने केला असेल हट्ट, केला असेल आग्रह, लहान आहे ती, तिला कळत नाही ना ग. त्यामुळे बिचारी म्हणली असेल की आई तुझ्यासाठीच आणली, तू घाल घाल. अगं पण ती लहान आहे, तू लहान नाहीयेस ना रमा, तू स्वतःला आरके मॅडम म्हणवतेस ना, इतकी मोठी आहेस तू, दुसऱ्याला आणलेली अंगठी अशी सहज बोटात घालून बसलीस. रमा म्हणते बास बास आत्या, नका एवढं बोलू आणि नको ते आरोप लावूच. मी अंगठी काढतेय ना, करतेय ना प्रयत्न, निघेल अंगठी मी देऊन टाकते तुमची अंगठी. खूप प्रयत्न करत असते पण अंगठी काय बोटातून बाहेर यायला तयारच नसते. काढायलाच हवी, प्रयत्न करू नको, काढते अंगठी. आता रमा खूप प्रयत्न करत असते. अक्षयलाही वाईट वाटतं, किती प्रयत्न करते तरी ती अंगठी निघतच नाहीये. इरावती आता स्वतःच्या हाताने ती अंगठी काढायला लागलेली असते. अगदी बोट तोडते की काय असं केलेलं असतं तिने. जबरदस्तीने खेचत असते, हिला त्रास होत असतो. आत्या मला त्रास होतोय, तरीही इरावती काय ऐकत नाही आणि जबरदस्तीने ती अंगठी काढण्यासाठी प्रयत्न करतच असते. रमा म्हणते अहो सकाळपासून प्रयत्न करतेय मी, काय काय केलं नाही तरी ती अंगठी माझ्या बोटातून निघतच नाहीये. तरीही अशी जोऱ्या जोऱ्यात खेचत असते ही इरावती. तिच्या त्या वेदना, तिला होणारा त्रास अगदी कुणालाही सहन होत नसतो. सगळ्यांनाच वाईट वाटत असतं, अगदी रमाच्या बाबतीत. तरीही इरावती तिचं बोट सोडायला तयार नसते, कारण अंगठी काढणार तेव्हाच ती शांत बसणार. आता मात्र हा सगळा प्रकार बघून अक्षयच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. हे आत्या बास, तिच्या बोटातून रक्त यायला लागले, तू काय अशी करतेय? तरी अंगठी काढतेय जबरदस्तीने, बघ की रक्त किती येते तिच्या बोटातून. अगं तिला त्रास होतोय, नको ग असं करू, कशाला खेचतीये? त्रास होतोय तर होऊ दे, मला काय देणं घेणं नाही, मला ती अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. मालविकासाठी आणलेली अंगठी होती, स्वतःच घालून बसली आणि आता निघत नाहीये म्हणून नाटकं करतीये. आणि मुळात जी गोष्ट आपल्या नशिबातच नाहीये ती मिळवण्याचा प्रयत्न का करतेस ग? कितीही काही केलं तरी तुझ्या नशिबात नसलेली गोष्ट तुला मिळणारच नाहीये रमा. कशाला प्रयत्न करते आणि धडपड करतेस? तेवढ्यात काय सीमा आलेली असते अगदी पळत पळत. आई, ए रमा, बघ की माझी बाहुली मिळाली. अगं रमा, बघ की माझी बाहुली मिळाली. आणि हो, बाहुली सुद्धा मिळाली आणि तू सुद्धा तेवढ्यातच परत आलीये. बघ की सगळं आलंय की माझं मला. सीमा म्हणते ए रमा, आपल्या नशिबात जे असतं ना ते आपल्याकडे दार वाजवून परत येतं म्हणजे येतच. नशिबात जे असतं ते मिळतं म्हणजे मिळतं. कुणी कितीही काही करा ते लांब जात नाही. मिळायचं असेल तर ते 100% मिळतं. आता ही सीमा स्वतःची मानसिक स्थिती बरी नसते तरी हे वाक्य बोलायचं अगदी परफेक्ट तिला कळालेलं असतं. अगं रमा, तुला माहिती का, जशी माझी बाहुली सापडली ना तशी तू सुद्धा ज्याची आहे त्याच्याकडे परत जाणार. तू नक्की जो तुला शोधतोय ना त्याला तू सापडणार म्हणजे सापडणारच. आजी म्हणते अगं सीमा, ज्याचं नाव तिथे लिहिलेलं असतं ना तो माणूस बरोबर तिथे जातो आणि थांबतो.
म्हणजे त्याला तिथे थांबायलाच लागतं. अक्षय आता या रमाकडे इतका काय एकटक बघायला लागलेला असतो की खरंच त्याची हरवलेली रमा सापडलीये अशी काय त्याच्या डोळ्यामध्ये भावना आलेली असते. एकटक ह्या रमाकडे बघत असतो आणि रमा ही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि ती अगदी प्रेमाने आपल्या अक्षयकडे बघत असते. अक्षय एंगेजमेंट करत असतो पण मनापासून करत नसतो. इरावतीने धमकी दिलेली असते, वचन दिलेलं असतं की तुला करायलाच लागणार म्हणून जबरदस्तीने अगदी उभा राहिलेला असतो. पण आता मात्र अक्षयच्या डोळ्यात जे भाव आहेत किंवा रमाच्या डोळ्यात आहे एकमेकांविषयी त्यांना जे प्रेम आहे ते अगदी स्पष्ट दिसत असतं. रमाला त्रास झाला तेव्हा अगदी अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तिच्या बोटातून रक्त येत आहे, प्लीज ती अंगठी काढू नकोस असं किंचाळून त्याने इरावतीला सांगितलेलं असतं. एकटक रमाकडे तो बघत असतो आणि रमा सुद्धा अक्षयकडे बघत असते. कदाचित अक्षयला रिअलाइज झाले की रमा माझ्यासाठीच आहे आणि मी रमासाठी आहे. सगळं काही वेगळं असं वातावरण होऊन बसलेलं असतं. इरावती करायला गेलेली असते एक आणि झालेलं असतं अगदी भलतंच. आता मात्र इरावतीकडे काहीही पर्याय नसतो. अंगठीच नाही तर एंगेजमेंट कुठून होणार. म्हणून आता इरावती अगदी शांत उभी राहते. अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघण्यात मात्र अगदी मग्न झालेले असतात. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. आता मावशी आणि काका आलेले असतात इरावती आणि मालविकाकडे. मालविका आणि इरावती यांच्या तोंडात अगदी मारली आहे अशी अवस्था झालेली असते. तोंडावर 12 वाजलेले असतात. या गोष्टीचा फायदा मावशी आणि काका घेणार नाही तर कोण घेणार. एंगेजमेंट मोडली आहे त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. आणि हो म्हणूनच मी माझं कर्तव्य तोंड गोड करायला आलोय. घे 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 मालविका पेढा घे. मालविका पेढा घेत नाही. काका म्हणतात इरावती आत्या अहो तुम्ही तरी घ्या कारण इतकं काय तुम्ही सगळं काही प्लॅनिंग वगैरे केलं आणि ऐन वेळेला पचका झाला. चांगली गोष्ट आहे ना. घ्या 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 तोंड गोड करा. अहो आत्या घ्या हो तोंड गोड करा. आत्या तो काकाच्या हातातला असलेला पेढ्याचा बॉक्स आता उधळून देते आणि म्हणते ऐक रे येत्या 48 तासामध्ये मी अक्षय आणि मालविकाचा साखरपुडा करणार म्हणजे करणारच. अगदी काहीही झालं तरी. इरावती नाव लावणार नाही मी. इकडे आता अक्षय रमाच्या बोटातली ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असतो. बिचाऱ्या रमाला खूप त्रास होत असतो. अक्षय म्हणतो काय गे तुला त्रास कसला होतोय. बोटात अंगठी अडकली आहे ती काढण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याने तुला त्रास होतोय की मी उद्या एंगेजमेंट करणार आहे या गोष्टीचा तुला त्रास होतोय. रमा म्हणते म्हणजे काहीही झालं तरी एंगेजमेंट तुम्हाला करायचीच आहे. आणि रमा ताडकन उठते आणि म्हणते उद्या सकाळपर्यंत ही अंगठी तुमच्याकडे पोहोचलेली असणार. अगदी बोट तोडायची वेळ आली तरी चालेल पण अंगठी मी उद्या तुम्हाला देणार म्हणजे देणारच. रमा उठून गेलेली असते आणि अक्षयच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. त्याची ही द्विधा मनस्थिती असते काय करू आणि काय नाही. आता बघूया उद्या सकाळी अंगठी निघणार का आणि मालविका आणि अक्षयचा साखरपुडा होणार का. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.